नमस्कार, मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आपली स्टॉईक सिरीज आता संपलेली आहे आणि आता आपण एक नवीन सिरीज घेऊन येत आहोत, ज्याच्यामध्ये आपण ह्युमन ऑरा, ह्युमन चक्राज आणि चक्रा हिलिंग्स ह्या सर्वांचा आपल्या लाईफवर, आपल्या लाईफस्टाईलवर आणि आपल्या डे टू डे फंक्शनिंगवर काय प्रभाव पडतो हे आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत. आपल्या या सिरीजचं नाव आहे स्पिरिच्युअल सायन्स, न दिसणारी पण आयुष्य चालवणारी सिस्टीम. तर मित्रांनो, जेव्हा आपण फोनच्या सिग्नल बद्दल चर्चा करतो तो आपण मानतो, पण ह्युमन ऑरा बद्दल जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला खूप जणांना तर हेच माहित नसते की ह्युमन ऑरा म्हणजे काय, आणि तो आपण मानतच नाही. तर मित्रांनो, ह्युमन ऑरा म्हणजे काय आहे की प्रत्येक माणूस एक एनर्जी इमिट करत असतो. ती एनर्जी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असते. तर ती जी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी असते ती प्रत्येक माणसाच्या शरीराभोवती एक आभा तयार केलेली असते. त्या आभ्यालाच आपण ह्युमन ऑरा असं म्हणतो. हा ऑरा मल्टिपल कलर्सचा असतो असं म्हणलं जातं. आणि मित्रांनो, आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा आपण माइंडसेट बद्दल बोलतो, पण जेव्हा एनर्जी बद्दल आपण बोलतो त्यावेळेस आपण बऱ्यापैकी गोंधळत असतो. तर तुम्ही असं समजा की हा जो ऑरा आहे तो त्या माणसाची एनर्जी रिप्रेझेंट करतो. एखाद्या व्यक्तीला तुम्ही बोलत असाल आणि त्या व्यक्तीला बोलताना तुम्हाला एकदम असं पॉझिटिव्ह फील होतं ना, तो जो पॉझिटिव्हनेस असतो तो त्या व्यक्तीच्या ऑरामध्ये असतो. ती त्याची एनर्जी असते जी पॉझिटिव्ह असते, त्याच्यामुळे तुम्हाला तसं पॉझिटिव्ह फील होतं. आणि कधी कधी विनाकारणच एखादी व्यक्ती घरात येणार असेल किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला अगोदरच टेन्शन येतं. तुम्हाला वाटतं की यार हा व्यक्ती आला ना की खूपच आपल्याला बोर होतं. हा कशामुळे होतं? तर हे त्या व्यक्तीच्या ऑरामुळे आणि त्या ऑरामध्ये असलेल्या एनर्जीमुळे होतं. आणि हे का होतं हेच आपण पुढच्या आपल्या या सिरीजमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो. तर पहिले तर आपण हे पाहू की स्पिरिच्युअलिटी आणि स्पिरिच्युअल सायन्स मध्ये काय डिफरन्स आहे. तर मित्रांनो, स्पिरिच्युअलिटी मध्ये आपण काय बघतो? स्पिरिच्युअलिटी मध्ये आपण विश्वास ठेवतो देवावर किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या स्पिरिच्युअल गोष्टी आहेत त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. आणि स्पिरिच्युअल सायन्स मध्ये जर आपण गेलं तर तिथे आपण काय करतो? तिथे आपण करतो निरीक्षण. आपण गोष्टी ऑब्झर्व करतो आणि त्या समजून घेतो. दुसरं, स्पिरिच्युअलिटी मध्ये आपण काय करतो? रिच्युअल्स फॉलो करतो. रिच्युअल्स म्हणजे काय? प्रार्थना करणे, ह्या रिच्युअल्स फॉलो करतो. आणि स्पिरिच्युअल सायन्स मध्ये आपण काय करतो? आपण सिस्टीम्स फॉलो करतो. ठीक आहे. तिसरं, स्पिरिच्युअलिटी मध्ये आपण जर त्याचं एक्सटर्नली पाहिलं तर देव किंवा देवाचा जो आयडल आहे, मूर्ती आहे, त्यामध्ये आपण त्याला देव हे करून आपण त्याच्या समोर नतमस्तक होतो. पण ते जर आपण स्पिरिच्युअल सायन्स मध्ये पाहिलं तर तिथे काय आहे? आपण इंटरनली ते जी एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण पाहतो आणि त्या एनर्जीला आपण फॉलो करतो. मित्रांनो, स्पिरिच्युअलिटी जी असते बऱ्याचदा ती फिअर बेस्ड असते. मित्रांनो, थोडंफार आपल्याला भीती वाटली किंवा काय झालं तर आपण देवाकडे जातो, देवाचा धावा करतो. आणि जे स्पिरिच्युअल सायन्स आहे ते अवेअरनेस बेस्ड आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला ह्या गोष्टी मानायला सांगत नाहीये मित्रांनो, मी ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला सांगतोय की तुम्ही हे कसं समजून घ्यायचं. हे ज्याचा त्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो की स्पिरिच्युअलिटीला आणि स्पिरिच्युअल सायन्सला कसं समजून घ्यायचं. हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा दृष्टिकोन असू शकतो, तो आपण बदलू नाही शकत. पण त्याला कसं फॉलो करायचं आणि त्यामध्ये त्याला कसं पाहायचं याबद्दल आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, काय ना की इनविजिबल सिस्टीम एक्झिस्ट. इनविजिबल सिस्टीम काय असते? तर इंटरनेट सिग्नल आहे, तो आपल्याला दिसतो का? तो व्हिजिबल आहे का? नाही, पण तो असतो. आपण त्यावर आपला मोबाईल वापरतो, नेट वापरतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी आपल्याला दिसते का? जेव्हा एखादी गोष्ट आपण वर आकाशात फेकतो ती परत पृथ्वीकडे खाली येते. क्रिकेट जेव्हा बॅट्समन सिक्स मारतो तेव्हा बॉल हवेत जातो आणि परत काही अंतरानंतर तो बाहेर जाऊन खाली पडतो. दॅट इज द ग्रॅव्हिटी. आपल्याला ग्रॅव्हिटी दिसत नाही पण ती जाणवते. तसंच आपले जे थॉट्स आहेत ते आपल्याला दिसत नाही पण ते असतात. त्या थॉट्सला आपण इमोशन्स मध्ये कन्वर्ट करतो. इमोशन्स सुद्धा आपल्याला जाणवतात. राग आपल्याला दिसतो. एखाद्या व्यक्तीचा जर राग आला त्याच्या चेहऱ्यावर
त्याच्या हावभावातून ते दिसतं आणि याचाच आउटपुट काय आहे, आपल्या ऍक्शन्स आहेत, बरोबर आहे. तसंच आपल्या आत पण काही इनविजिबल सिस्टीम्स असतात मित्रांनो, जे आपल्या शरीराच्या आत असतात. ते आपलं शरीर आतून त्या सिस्टीम आपल्याला ऊर्जा देत असतात आणि शरीराच्या आतून त्या सिस्टीम आपल्याला चालवत असतात. सॉरी मित्रांनो, व्हॉट इज ऑरा? ऑरा म्हणजे काय आपण हे समजून घेऊया. ऑरा जे आहे ना मित्रांनो, आपलं इमोशनल, मेंटल आणि एनर्जिक स्टेट, मूड, कॉन्फिडन्स, फिअर, क्लॅरिटी, या सगळ्यांमुळे आपला ऑरा कसा आहे हे लक्षात येतं. आणि आपला जो मूड आहे, कॉन्फिडन्स आहे, फिअर आहे, आपली जी क्लॅरिटी आहे, त्यामुळे आपला ऑरा हा चेंज होत असतो. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या, ही लक्षात ठेवा की आपला ऑरा कधीच एकसारखा नसतो. तो कधी पॉझिटिव्ह असतो, कधी निगेटिव्ह असतो, कधी तो न्यूट्रल असूही शकतो. आता हे कसं, हे आपण पुढे पाहणारच आहोत. आता आपण हे पाहूयात की चक्र काय आहेत. मित्रांनो, आपल्याला स्पिरिच्युअलिटी मध्ये किंवा स्पिरिच्युअल सायन्स मध्ये असं म्हणलं की आपल्या बॉडीमध्ये मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत 7 चक्र असतात, जे की आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या जागेंवर स्थित असतात आणि आपल्या शरीराला ते चालवत असतात. तर आपल्या सिस्टीम्स मध्ये ते कसे लागू होतात ते पाहू. ही जी चक्र असतात मित्रांनो, त्यांची जी एनर्जी असते, ती एनर्जी कुठे ना कुठे आपल्या थॉट्सला, डिसिजन्सला, इमोशन्सला आणि कॉन्फिडन्स आणि एक्सप्रेशन्सला कंट्रोल करत असते. आता कोणतं चक्र आपल्याला कशी एनर्जी देतं आणि कसं आपल्याला कंट्रोल करतं हे आपण स्टेप बाय स्टेप पुढे पाहणारच आहोत. पण ते आपल्या बॉडीला इन्फ्लुएन्स कसं करतात ते या माध्यमातून करतात. कसं, आपले थॉट्स, आपले डिसिजन्स, आपले इमोशन्स, कॉन्फिडन्स आणि एक्सप्रेशन्स, या सर्व गोष्टी आपल्या आतली ती जी चक्रांमधली जी एनर्जी आहे, जी सिस्टीम त्याच्या मागे आहे, ती सिस्टीम हे सर्व काही कंट्रोल करत असते मित्रांनो. हे समजून घ्या मित्रांनो. आपलं जर एखादं चक्र ब्लॉक असेल तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी स्पिरिच्युअलिटी चांगला नाहीये, देव माझ्यावर नाराज आहे. पण तसं नाही. तुमचं चक्र ब्लॉक आहे म्हणजे तुमचं जे चक्र ब्लॉक आहे त्या लेवलच्या एनर्जीवर तुम्ही कधीही कामच केलेलं नाहीये. ती एनर्जी दुरुस्त करण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलेला नाहीये आणि ती तुमची सिस्टीम जी आहे, त्या चक्राशी जी तुमची सिस्टीम रिलेटेड आहे, ती सिस्टीम तुमची ओव्हरलोड झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्या चक्राची जी एनर्जी आहे ती प्रॉपरली तुम्हाला पोहोचू शकत नाहीये आणि त्यातून तुम्ही आउटपुट घेऊ शकत नाही आहात. तर मित्रांनो, आता आपण थोडक्यात हे पाहूयात की जे लोक आहेत ते जेव्हा हिलिंग रेमेडीज करतात, चक्रा हिलिंग किंवा कुंडलिनी हिलिंग किंवा ऑरा क्लिन्झिंग करतात, त्यामध्ये ते फेल का होतात? तर त्याच्यामागे काही रिझन्स आहेत. पहिलं रिझन काय आहे, हिलिंगला ते एक शॉर्टकट मेथड म्हणून घेतात, जे की चुकीचं आहे. दुसरं, वन सेशन एक्सपेक्टेशन. एकदा तुम्ही हिलिंग सेशन घेता आणि लगेच तुम्हाला असं वाटतं की आता माझ्यामध्ये चेंजेस यायला पाहिजेत, पण तसं नसतं. ही एक लॉंग लास्टिंग प्रोसेस आहे मित्रांनो. तुम्ही हिलिंग सेशन घेता पण त्याच्याशी अलाइनमेंट तुम्ही करत नाही, कोणत्या गोष्टीची, तुमच्या लाईफस्टाईलची तुम्ही त्याच्याशी अलाइनमेंट करत नाही, यामुळे हे प्रॉब्लेम्स येतात. नेक्स्ट काय, नो मेंटल डिसिप्लिन. मानसिक दृष्ट्या तुम्ही कोणतेही डिसिप्लिन पाळत नाही, कोणतीही तुम्ही शिस्त पाळत नाही, त्यामुळे तुमचं जे हिलिंग आहे ते फेल ठरतं. तर मित्रांनो, आपली जी इनर स्ट्रेंथ आहे ना, ती इनर स्ट्रेंथ विदाउट डिसिप्लिन जर तुम्ही फॉलो करायचा प्रयत्न केला तर ती फक्त काही दिवसच चालू शकते आणि नंतर ते 100% फेल ठरणार आहेच. तर ही कन्सिस्टंटली चालत राहिली पाहिजे. आता मित्रांनो, ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपण ही जी सिरीज घेऊन येत आहोत त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आपण पाहणार आहोत ऑरा. हे आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत की ह्युमन ऑरा म्हणजे काय असतं, कशा पद्धतीचा ऑरा असतो आणि प्रॅक्टिकॅलिटीने आपण त्याच्यावर कसं काम केलं पाहिजे. दुसरं, चक्राज. आपले जे चक्राज आहेत ते आपण स्पिरिच्युअलिटीने ते पाहणारच आहोत, पण लॉजिकली पाहणार आहोत की प्रत्येक चक्राच्या मागचं लॉजिक काय आहे आणि ते आपल्या बॉडीवर कसं काम करतं. तिसरं, हिलिंग.
हिलिंग कशी करायची हे आपण रिअलिस्टिक वे मध्ये समजून घेणार आहोत आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीतीही बाळगण्याची गरज नाही आणि कुठल्या प्रकारची अंधश्रद्धा बाळगण्याची गरज नाहीये मित्रांनो. हे आपल्याला श्रद्धेने आणि नीट व्यवस्थित समजून घेऊन करण्याचंच काम आहे. मित्रांनो ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की स्पिरिच्युअल सायन्स म्हणजे रिअलिटी एस्केप नाहीये, तर रिअलिटी हँडल करण्याची स्किल आहे. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल रिसर्च. थँक्यू मित्रांनो.